हॅलो चॅम्पियन्स, जॉय ऑफ लर्निंगमध्ये सर्वांचं वेलकम. आपण जॉय ऑफ लर्निंगद्वारे आपण मॅथ्स कॉन्सेप्ट स्कॉलरशिप एक्झाम, नवोदय एक्झामसाठी असलेल्या एकदम आनंदाने शिकतोय. ओके, येस. नमस्कार, माझं नाव संतोष बच्छाव सर. आत्तापर्यंत आपल्या ऑनलाईन कोर्समधून 172+ स्टुडंट्स डिस्ट्रिक्ट मेरिट लिस्टमध्ये आलेत. 59+ स्टुडंट्स नवोदय एक्झाममध्ये सिलेक्ट झाले. सो हा महाराष्ट्रामधला वन ऑफ द बेस्ट रिझल्ट आहे, कारण आपण जॉय ऑफ लर्निंग आनंदाने शिकवतो आणि मुलं आनंदाने शिकतात. सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मॅथ्समध्ये जो टॉपिक आहे पेरिमीटर, ज्याचं मराठीत त्याला म्हणतात परिमिती. सो नॉर्मली पेरिमीटर आणि परिमिती म्हणजे काय असं जेव्हा मुलांना विचारलं जातं, मुलं नॉर्मली सांगतात पेरिमीटर सम ऑफ ऑल साइड्स, परिमिती सगळ्या बाजूंची बेरीज. पण हा फॉर्म्युला आहे, याचा अर्थ काय, एक कॉन्सेप्ट काय, हे बरेच वेळा मुलं सांगायला गडबड करतात. ओके, सो पेरिमीटरचं तुम्हाला मी आता सांगणार आहे अर्थ. पेरिमीटर म्हणजे काय? आउटसाइड लाईन, बाहेरील बाजू. आपण क्रिकेट मॅच बघतो तेव्हा बाउंड्री लाईन असते माहिती आहे, ग्राउंडच्या वर, राईट. सो ती ग्राउंड तिथे संपतं, ती बाहेरची बाजू असते सर्वांची. ती आउटसाइड लाईन असते ती त्या ग्राउंडची, ते खेळणाऱ्या ग्राउंडची, राईट. सो बाउंड्री, दॅट्स बाहेरील बाजू, आउटसाइड लाईन. ओके, येस. सो आपण कॉन्सेप्ट बघूया आणि त्याचा एक एक फिगर पण आपण बघूया. ठीक आहे. सो पहिलं आपल्याकडे आहे स्क्वेअर, चौरस. चौरसचं नॉर्मली साईड 4 साईड असतात आणि ऑल 4 साईड्स सेम असतात. जर एक साईड जर 10 सेंटीमीटर असेल, ओके, तर सम ऑफ ऑल साईड हा फॉर्म्युला यायचा, म्हणजे सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे दिस 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 दिस. ओके, सो 4 याचा फॉर्म्युला आहे पेरिमीटर इक्वल टू 4 इंटू साईड. स्क्वेअर चौरस असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे पेरिमीटर इक्वल टू 4 इंटू साईड. सो हे होणार 4 इंटू 10, हे बनणार 40 सेंटीमीटर. ओके, फाईन चॅम्पियन्स. या मराठीत आपण बघूया परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, 4 गुणिले 10 केलं तर 40 सेंटीमीटर त्याचा येणार आहे. ओके, येस. पेरिमीटर ऑल सम ऑफ ऑल साईड, सर्व बाजूंची बेरीज, हा त्याचा फॉर्म्युला आहे. 4 बाजू आहेत, 4 साईड आहे, तर 4 इंटू साईड, 4 गुणिले बाजू घेतले आपण. ओके, येस, व्हेरी गुड. चलो पुढे जाऊया आपण आता रेक्टँगल आयतकडे. रेक्टँगलमध्ये अपोजिट साईड सेम असतात, एल एल, लेंथ लेंथ आणि ब्रेड ब्रेड. ओके, लेंथ लेंथ, लांबी लांबी, ब्रेड ब्रेड, रुंदी रुंदी. समजा आता एल लेंथ आपण घेऊया 10 सेंटीमीटर आणि ब्रेड घेऊया आपण 5 सेंटीमीटर. ओके, येस. सो आपल्याला आता याचं पेरिमीटर मिळेल आपल्याला. जस्ट मिनिट. पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे एल प्लस बी प्लस एल प्लस बी, म्हणजे 2L प्लस 2B, 2 लेंथ प्लस 2 ब्रेथ, ब्रॅकेटमध्ये 2 कॉमन घेतला, एल प्लस बी घेतलं, 2 लेंथ 10 आहे, ब्रेथ 5, सो 2 इंटू 15, 30 सेंटीमीटर याचं काय येणार पेरिमीटर येणार आहे. मराठीत बघूया परिमिती बरोबर 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. लांबी किती? 10, रुंदी 5, 10 5 15 2, सो याचा आन्सर 30 सेंटीमीटर येणार याची. येस. सो रेक्टँगल आयताची परिमिती कशी असते? लांबी रुंदी, लांबी रुंदी, लेंथ ब्रेड्थ, लेंथ ब्रेड्थ. 2 लेंथ प्लस 2 ब्रेड्थ, 2 लांबी अधिक 2 रुंदी. ओके चॅम्पियन्स, व्हेरी इझी, व्हेरी इझी, व्हेरी इझी. नेक्स्ट आपण बघूया जरा एकदा ट्रायंगल. ट्रायंगल आहे, ट्रायंगलचे 3 साईड्स आपण बघूया. ही 20 सेंटीमीटर, हे 15 सेंटीमीटर आणि हे 10 सेंटीमीटर. सो ट्रायंगल म्हणजे सम ऑफ ऑल साईड्स, याच्या तिन्ही साईड्सचं ॲडिशन करायचं आपल्याला. जर मध्ये एखादी लाईन असेल तर ती घ्यायची नाही आपल्याला, लक्षात घ्या. मध्ये एखादी लाईन असेल तर ती घ्यायची नाही आहे. 20 प्लस 15 प्लस 10, सो इट विल बी अराउंड 45 सेंटीमीटर. इट्स ए 45 सेंटीमीटर, इट्स ए 45 सेंटीमीटर. येस चॅम्पियन्स. सो आपण आत्तापर्यंत पेरिमीटर बघितलं स्क्वेअरचं, रेक्टँगलचं आणि ट्रायंगलचं. ओके, राईट, व्हेरी इझी. सो मला सर्व चॅम्पियन्सला बोलायचं आहे, आपण आता ह्या व्हिडिओमधून एक शॉर्टकट क्विकली आपण एक कॉन्सेप्ट बघितली. येस, याचे काही क्वेश्चन अजून पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मला सर्वांना बोलायचं आहे, तुम्हाला जर मॅथ्सचा कुठला कॉन्सेप्ट हवा असेल, माहिती कॉन्सेप्ट तुम्हाला शिकायची असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये. ओके, चलेगा. आणि असेच काही छान मॅथ्सच्या कॉन्सेप्ट शिकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, थँक्यू.